नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय पाथरी रोड परभणीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या माध्यमातून 8वा जो पाठ आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या पाठाचा आपण आढावा घेत आहोत. या पाठामध्ये आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराची संरचना ज्या 5 गटामध्ये केली जाते त्या 5 गटांचा आढावा आपण प्रामुख्याने घेत आहोत. आतापर्यंत आपण जवळपास पहिला जो घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न नावाचा, तो आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर दुसरा घटक आपण बघितला सार्वजनिक खर्च नावाचा, त्याचाही आढावा आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च ते आपण पाहिलं. आज आपण तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्जे नावाचा, त्याला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. म्हणजे एकूण बघा 5 भाग भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराचे आहेत. पहिला भाग आहे सार्वजनिक उत्पन्न, दुसरा भाग आहे सार्वजनिक खर्च, तिसरा भाग आहे सार्वजनिक कर्ज, चौथा भाग आहे राज्य वित्तीय धोरणं आणि 5वा भाग आहे वित्तीय प्रशासन. तर असे हे 5 भाग आहेत. तर तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे सार्वजनिक कर्जे. तर बघा कशाला म्हणायचं सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक कर्जांचे किती नेमके प्रकार आहेत त्याचा या ठिकाणी आपण आढावा घेऊ. बघा, जे कर्ज सरकारद्वारे देशातील आर्थिक कल्याणासाठी किंवा देशातील सामाजिक कल्याणासाठी किंवा देशातील जो काही खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी जेव्हा सरकारद्वारे किंवा सार्वजनिक सत्तेद्वारे जेव्हा कर्जाची उभारणी केली जाते तेव्हा अशा कर्जाला सर्वसाधारणपणे सार्वजनिक कर्ज या नावानं संबोधलं जातं. आणि जसे वैयक्तिक पातळीवर जशी व्यक्तीला कर्जाची गरज असते, आपल्याला जशी कर्ज हवं असतं, घर बांधकाम करायचं असेल किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असेल किंवा एखादं वाहन खरेदी करायचं असेल किंवा एखादा कारखाना उभारायचा असेल किंवा काही करायचं असेल तर आपण जसं बँकेकडून कर्ज घेतो तसं सरकारच्या सुद्धा काही गरजा असतात. त्या गरजा भागवण्यासाठी सरकारला सुद्धा कर्ज त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि म्हणून सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या कर्जाला सार्वजनिक कर्ज या नावानं ओळखलं जातं. म्हणून जसे वैयक्तिक पातळीवर आपल्याला कर्जाची गरज असते तशी सरकारसाठी सुद्धा कर्ज उभारणे सर्वसाधारण सरकारची एक प्रकारची कृती असते. कारण सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. बघा, सरकारला वेगवेगळ्या बाबीवर जो खर्च करावा लागतो तो सरकारचा खर्च, सरकारला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो. मग आता सरकारला खर्च जास्त असल्यामुळं, महसूल कमी असल्यामुळं, खर्च जास्त असल्यामुळं अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी सरकारला काय करावं लागतं तर जागतिक बँकेकडून किंवा विदेशी वित्तीय संस्थांकडून किंवा खाजगी लोकांकडून किंवा RBI कडून किंवा इतर वेगवेगळ्या घटकांकडून कर्जाची उभारणी त्या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून खर्च जेव्हा सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा तो खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. म्हणून सार्वजनिक कर्ज धोरणामध्ये कर्ज उभारणी ही एक महत्त्वाची भूमिका सरकारला त्या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून कर्ज उभारणं हे एक महत्त्वाचं असं कार्य सरकारला त्या ठिकाणी करावं लागतं. आता अशा पद्धतीनं सरकारला घ्यावे लागणाऱ्या कर्जाला सार्वजनिक कर्ज म्हणतात. आणि या सार्वजनिक कर्जाचे प्रामुख्यानं 2 प्रकार आहेत किंवा प्रामुख्यानं 2 प्रकार सार्वजनिक कर्जाचे पडतात. एक आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरा आहे बाह्य कर्ज. तर असे हे 2 प्रकार सार्वजनिक कर्जाचे आहेत. एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरा म्हणजे बाह्य कर्ज. बघा, आता अंतर्गत कर्ज कोणतं आणि बाह्य कर्ज कोणतं ते आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ. जेव्हा सरकार देशातील नागरिक, देशातील राष्ट्रीयकृत बँका किंवा कोणत्याही स्वरूपाच्या बँका, देशातील मध्यवर्ती बँका, देशातील वित्तीय संस्था, देशातील औद्योगिक क्षेत्र या देशातील सर्व व्यक्तींकडून जे कर्ज सरकार घेतं त्या कर्जाला अंतर्गत कर्ज म्हणून ओळखलं जातं. बघा, देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत देशातील खाजगी नागरिकांकडून, बँकांकडून
मध्यवर्ती बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींकडून जेव्हा सरकार या देशांतर्गत घटकांकडून जेव्हा कर्ज घेतं तेव्हा त्या कर्जाला अंतर्गत कर्ज या नावानं प्रामुख्याने संबोधलं जातं. आणि म्हणून हा सार्वजनिक कर्जाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत कर्ज. त्यानंतर सार्वजनिक कर्जाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बाह्य कर्ज. बघा आता बाह्य कर्ज म्हणजे काय, जेव्हा सरकार कोणत्याही देशाचं सरकार जेव्हा परकीय देशातील सरकारकडून त्या ठिकाणी कर्ज घेतं किंवा परदेशी बँकांकडून कर्ज घेतं किंवा परदेशी संस्थांकडून कर्ज घेतं किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतं किंवा नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादींकडून जेव्हा एखादा देश कर्ज घेतं किंवा एखाद्या देशातील सरकार कर्ज घेतं त्या कर्जाला बाह्य कर्ज म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. बघा समजा भारतानं जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं किंवा अमेरिकेतील एखाद्या संस्थेकडून कर्ज घेतलं, मायक्रोसॉफ्ट सारख्या संस्थेकडून कर्ज घेतलं किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलं किंवा विदेशातील एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून भारतातील खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतलं, तर जेव्हा एखाद्या देशातील सरकार आपल्या देशाच्या बाहेरील घटकांकडून, बाहेरील वित्तीय संस्थांकडून, बाहेरील जागतिक बँकेकडून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अशा देशाबाहेरील व्यक्तींकडून किंवा देशाबाहेरील संस्थांकडून जेव्हा कर्जाची उभारणी केली जाते तेव्हा त्याला बाह्य कर्ज या नावानं ओळखलं जातं. अशा पद्धतीनं अंतर्गत कर्ज म्हणजे देशातील नागरिक, देशातील बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र या देशांतर्गत घटकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाला देशांतर्गत कर्ज किंवा अंतर्गत कर्ज म्हणतात. तर देशाच्या बाहेरील परकीय देशाच्या सरकारांकडून किंवा परदेशी बँकांकडून किंवा संस्थांकडून, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून, नाणेनिधीकडून किंवा जागतिक बँकेकडून जेव्हा एखाद्या देशाचं सरकार कर्ज घेतं तेव्हा त्याला बाह्य कर्ज या नावानं संबोधलं जातं. तर अशा प्रकारे ही सार्वजनिक कर्जाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरं म्हणजे बाह्य कर्ज. त्यानंतर आता आपण हे जे काही सार्वजनिक कर्जाचे दोन प्रकार आहेत, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, बघा याच्यामध्ये काही फरक आहे, तो फरक आपण जाणून घेऊ. काय फरक आहे अंतर्गत कर्जामध्ये आणि बाह्य कर्जामध्ये, तर 4 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण हे कर्ज फरक या दोन कर्जामधला जाणून घेऊ. बघा पहिला आहे अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज. काय फरक आहे बघा, अंतर्गत कर्ज देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारले जाते, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत जी अर्थव्यवस्था कार्य करते त्या अर्थव्यवस्थेतील घटकांकडूनच हे कर्ज उभारलं जातं. म्हणजे देशात राहणाऱ्या व्यक्तींकडून, देशातील वित्तीय संस्थांकडून, देशातील मध्यवर्ती बँकांकडून, देशातील खाजगी बँकांकडून, नॅशनलाइज बँकांकडून हे अंतर्गत कर्ज उभारलं जातं. म्हणून देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये हे कर्ज उभारलं जातं. तर बाह्य कर्ज बघा, बाह्य कर्ज जे आहे ते देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारलं जातं. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जी आहे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाहेरच्या देशाच्या अर्थव्यवस्थेतून त्या कर्जाची उभारणी केली जाते. म्हणून देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत अंतर्गत कर्ज उभारलं जातं, तर देशाच्या बाहेरील अर्थव्यवस्थेतून बाह्य कर्ज उभारलं जातं. हा महत्वाचा फरक आहे. दुसरा फरक अंतर्गत कर्जाचा, की अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते. म्हणजे कधी इच्छा वाटली तर सरकार घेऊही शकतं, गरज नसेल तर सरकार घेतही नाही, आणि कधी कधी सक्ती सुद्धा त्याची असते. म्हणजे ते ऐच्छिकही असतं आणि सक्तीचं सुद्धा असतं. परंतु बाह्य कर्ज मात्र केवळ ऐच्छिक स्वरूपातच असतं, कारण बाहेरील व्यक्तीकडून कर्ज घेणं हे त्या देशाच्या सरकारवर अवलंबून असतं. त्याची कोणती अशी सक्ती नसते, घेतलंच पाहिजे असं काही बंधन त्या ठिकाणी नसतं. म्हणून अंतर्गत कर्ज हे ऐच्छिकही असतं, सक्तीचंही असतं, पण बाह्य कर्ज मात्र केवळ ऐच्छिक असतं, सक्तीचं नसतं. म्हणून हा झाला दुसरा फरक. तिसरा फरक आहे की अंतर्गत कर्ज जेव्हा सरकार घेतं तेव्हा ते अंतर्गत कर्ज त्या देशाच्या चलनामध्येच असतं. म्हणजे भारताचं चलन जे आहे रुपये, तर भारतानं जर अंतर्गत कर्ज घेतलं तर भारताला कशाच्या माध्यमातून मिळेल, रुपयाच्या माध्यमातूनच हे अंतर्गत कर्ज मिळेल. म्हणजे त्याच देशाच्या चलनामध्ये अंतर्गत कर्ज असतं. तर बाह्य कर्ज मात्र ज्या देशाकडून घ्यायलात तुम्ही, ज्या देशाच्या संस्थेकडून घ्यायलात त्या चलनामध्ये असतं. उदाहरणार्थ भारतानं अमेरिकेकडून किंवा जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं तर जागतिक बँक काय देणार, डॉलर देणार. अमेरिका काय देणार भारताला, कर्ज डॉलरमध्ये त्या ठिकाणी देणार. म्हणून अशा पद्धतीनं अंतर्गत कर्ज हे देशी चलनामध्ये असतं, तर बाह्य कर्ज हे परकीय चलनामध्ये त्या ठिकाणी असतं. हा महत्वाचा फरक आहे. त्यानंतर चौथा फरक असा आहे
की अंतर्गत कर्ज व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असते, म्हणजे व्यवस्थापन करण्यासाठी त्याची गुंतागुंत अतिशय कमी स्वरूपाची असते. तर बाह्य कर्ज व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचं प्रामुख्याने त्या ठिकाणी असतं, त्याची गुंतागुंत थोडी जास्त असते. म्हणून अशा प्रकारे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्जामध्ये प्रामुख्यानं फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. आता त्यासोबतच अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्जाविषयी काही महत्त्वाचे विधान या ठिकाणी दिलेत बघा. तर ते 4 विधान सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर खालील विधानांचे वर्गीकरण अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज यात करूया. म्हणजे खाली काही विधानं दिलेत आणि ते कोणत्या कर्जामध्ये येतं ते विधान, ते काय करायचं आपल्याला ते विधान लिहून त्याच्यासमोर डॅश करून ते अंतर्गत कर्जामध्ये येतं ते विधान का बाह्य कर्जात येतं ते आपल्याला सांगायचं. बघा पहिलं विधान आपण जाणू. शासन आपल्या नागरिकांना रोख्यांची विक्री करतं. बघा सरकारनं काय केलंय, आपल्या देशातील नागरिकांना सरकारचे रोखे विकलेत आणि त्या मोबदल्यामध्ये पैसा घेतलाय, म्हणजे ते अंतर्गत कर्जाचं उदाहरण आहे. त्याच्या पुढे डॅश करून तुम्ही अंतर्गत कर्ज लिहू शकता. त्यानंतर नंबर 2, पाणी पुरवठ्याच्या तरतुदीसाठी शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेतं. आता जागतिक बँक म्हणलं की ही काय आहे, देशाबाहेरची बँक आहे, म्हणून हे कोणतं कर्ज असेल, बाह्य कर्ज. त्यानंतर नंबर 3, व्यापारी बँकेकडून शासन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्ज घेतं. व्यापारी बँक ही त्या देशातलीच असते आणि म्हणून व्यापारी बँकेकडून घेतलेलं पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेलं कर्ज हे कसं असेल, अंतर्गत कर्ज. आणि शेवटचं मुंबईच्या मेट्रो ट्रेन प्रकल्पासाठी भारत सरकार जागतिक बँकेकडून कर्ज घेतं, हे काय झालं, बाह्य कर्ज. अशा प्रकारे पहिलं विधान अंतर्गत कर्ज, दुसरं विधान बाह्य कर्ज, तिसरं विधान परत अंतर्गत कर्ज आणि चौथं विधान परत बाह्य कर्ज. अशा प्रकारे हे आपण या विधानांचं सुद्धा थोडक्यामध्ये अवलोकन या ठिकाणी केलंय. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण जाणून घेऊ. भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचं वर्गीकरण ज्या 5 गटात केलं, त्या 5 गटापैकी आतापर्यंत आपण 3 घटक अभ्यासले. आता आपण 4था घटक अभ्यासू. 4था घटक आहे राज्य वित्तीय धोरण आणि 5वा घटक आहे वित्तीय प्रशासन. तर बघा राज्य वित्तीय धोरण काय आहे, तर राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करतं, अशा धोरणाला राज्य वित्तीय धोरण या नावानं संबोधलं जातं. बघा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणायचं, म्हणजे अर्थव्यवस्था कधी तेजीच्या अवस्थेमध्ये असते, कधी मंदीच्या अवस्थेमध्ये असते. तेजीची अवस्था असताना ती आटोक्यात आणणं, मंदीची अवस्था असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणं, यासाठी जे धोरण सरकारद्वारे आकारलं जातं त्या धोरणाला राज्य वित्तीय धोरण म्हणतात. मग आता तेजीच्या अवस्थेतून देशाला बाहेर काढण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी, मंदीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार काय करतं, कर दरामध्ये बदल करतं. आणि म्हणून तेजी आणि मंदीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्थेला बाहेर करण्यासाठी करदरात बदल करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं तर राज्य वित्तीय धोरण या नावानं संबोधलं जातं. बघा आता जेव्हा देशामध्ये तेजीची अवस्था असते तेव्हा कराचे दर वाढवले जातात. कराचे दर वाढवल्यामुळे आपोआप काय होते, तेजीची अवस्था आटोक्यात येते. जेव्हा देशामध्ये आर्थिक मंदीची अवस्था असते तेव्हा कर दराचे प्रमाण काय केलं जातं, कमी केलं जातं. कराचं प्रमाण कमी केलं की लोकांकडे पैसा उपलब्ध राहतो आणि म्हणून हळूहळू मंदीची अवस्था आटोक्यात येऊ शकते. आणि म्हणून या धोरणाला राज्य वित्तीय धोरण म्हणतात. आणि हे राज्य वित्तीय धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत आहे. थोडक्यात शासनाने राबवलेले वित्तीय धोरण म्हणजेच राज्य वित्तीय धोरण त्या ठिकाणी होय. आणि म्हणून कराच्या संदर्भात किंवा अर्थविषयक जे धोरण शासन राबवतं त्या धोरणाला राज्य वित्तीय धोरण म्हणतात. अशा प्रकारे हा भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा 4था घटक आहे राज्य वित्तीय धोरण. आणि आता शेवटचा 5वा घटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन, फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. वित्तीय प्रशासन काय आहे, तर शासनाच्या उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे वित्तीय प्रशासन होय. बघा सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारला करावा लागणारा खर्च किंवा सरकारनं देशांतर्गत उभारलेलं कर्ज आणि बाह्य कर्ज, म्हणून सरकारच्या उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी करणे यालाच काय म्हणतात, वित्तीय प्रशासन या नावानं संबोधलं जातं. म्हणजे सरकारनं किती अंतर्गत कर्ज उभारले,
किती बाह्य कर्ज उभारले, अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून काय नेमकं करायचे, ते कशावर खर्च करायचे, बाह्य कर्ज कशावर खर्च करायचे, त्यानंतर सरकारला मिळणारा महसूल तो कशावर खर्च करायचा आहे, या सर्व सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज या सर्वांची कार्यक्षम अंमलबजावणी करणे म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. आणि हा 5वा भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा घटक आहे. एकंदरीत सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकांची तयारी व अंमलबजावणी त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे हे 5 आपण भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचे 5 घटक या ठिकाणी अभ्यासले. इथं आपण थांबू. उद्याला आपण शासकीय अंदाजपत्रक म्हणजे काय आणि शासकीय अंदाजपत्रकाचे जे काही घटक आहेत ते घटक आपण उद्याच्या तासाला पाहू आणि अंदाजपत्रकाचं महत्त्व सुद्धा उद्याला आपण त्या ठिकाणी अभ्यासू. तोपर्यंत या ठिकाणी थांबू. धन्यवाद.